सांगितलं की हे बघ मी या जगताचा मालक मी होणार आहे, तू माझ्याकडून खोटी साक्ष दे. माणसं फोडायचं तेव्हापासून चालू झाले. तू माझ्याकडून खोटी साक्ष एवढंच म्हण की तू म्हण की मी ब्रह्मदेवानं अंत पाहिला आणि साक्षीदार मग मी आहे. माझ्या डोळ्यात देखत ब्रह्मदेवानं या स्तंभाचा अंत पाहिला. महाराज त्या चेमेलीच्या फुलानं साक्ष दिली आणि साक्ष दिल्या बरोबर खोटं देवाला पचत नाही. एकदम भगवान शंकर त्रिशूळ हातात घेऊन एकदम विजाकडे कळल्याने भगवान शंकर स्तंभातून बाहेर आले आणि त्या वीरभद्राला सांगितलं या ब्रह्मदेवाला अधिपती व्हायची फार इच्छा आहे. महाविष्णू नम्र आहे. ते म्हणले तुम्ही पाहिलं हो. साक्षीदार म्हणले हे बघ हे चमेली. चमेली उठली महाराज. चमेली फारच अवघड असते. चमेली उठली. चमेलीने सांगितलं हा म्हणे माझ्या साक्षीने यांनी पाहिले ब्रह्मदेव. महाविष्णू त्यांचे चरण स्पर्श करणार इतक्यात भगवान शंकराला सत्य असत्य सहन झालं नाही. उठले आणि त्या वीरभद्राला सांगितलं याच्यात 5वं मस्तक आहे त्याचा थोडासा अभिषेक करा म्हणले. घेतलं त्रिशूळ महाराज आणि 5वं मस्तकच उडवून टाकलं. ब्रह्मदेवाला जीव मारत होते पण महाविष्णू शांत केलं. तिथून पुढे ब्रह्मदेवाला पूजेचा मान दिला नाही. महाविष्णू अधिकारी झाले. म्हणून ही महाशिवरात्र ही तुम्हाला काय जाणवते मला माहित नाही पण या भूमीमध्ये जे तुम्ही आज इथं बसलात ही भूमी सामान्य नाही. ह्या भूमीमध्ये सिद्ध संत इथं स्थित झालेले आहेत. ह्या भूमीच्या कणाकणात दत्तात्रय प्रभूच्या चरणाचा स्पर्श झालेला आहे. ह्या भूमीमध्ये तपस्वी महापुरुषांचं त्यांच्या अंगाचा स्पर्श श्वासाचा स्पर्श आणि शरीराचा स्पर्श होऊन या भूमीमधून अतिशय दिव्य शक्ती संचारत असते. साधकाला सिद्धी देते आणि एखाद्या महापुरुषाला आत्मप्राप्ती करून देण्याचं कार्य ही भूमी करत आहे. ही सामान्य भूमी नाही. चैतन्ययुक्त भूमी असते. इथं असंच व्हावं तसंच व्हावं याच्यापेक्षा इथला क्षणभर मी मुद्दाम प्रवचनाचं किंवा सत्संगाचं नियोजन लावले कारण थांबण्याचा वेळ यावा. कारण परमार्थामध्ये अवस्था महत्वाची असते. संसारात व्यवस्था महत्वाची असते. जो व्यवस्थेचा विचार करतो त्याला अवस्था कधीच येत नाही आणि जो अवस्थेत जीवन जगतो तो व्यवस्थेचा विचार कधी करत नाही. अवस्था ही वेगळीच असते. अवस्था अनुभव देणारी असते. अवस्था मग देहाचा विसर पडल्याशिवाय अवस्था भेटत नाही आणि देहाचा विसर न पडता मग व्यवस्थेच्या आहारी गेल्याच्या नंतर अवस्था येत नाही. अवस्थेमध्ये गेलं तर मग देहाची व्यवस्थेची गरजच राहत नाही. तुम्ही पहा तुम्ही अभंगामध्ये कित्येक वेळा माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात लाज भय शंका दुराविला मान हे परमार्थाचं लक्षण आहे. लाज भय शंका आणि मान. एवढंच नाही तर देह हे देवाच्या चरणासाठी प्राप्त झालेला आहे. देह दिला देवे भजना गोमटा तोया झाला पाटा बाधिकेचा. आणि आपणाला दुःख झालं नवल नाही. संतांना जगाच्या दुःखासाठी संतांनी हे सारं सहन केलं. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामीची महान तपस्भूमी असणारी तपस्थली असणारी ही अद्भुत भूमी आहे आणि त्यातले त्यात जगत जननी माता नर्मदा मातेचा पवित्र किनारा आपण या ठिकाणी परिक्रमा करालो. आपल्या अनंत काळापासून अडकून बसलेल्या पितृ लोकांचा उद्धार केल्याशिवाय ही नर्मदा ही परिक्रमा राहणार नाही. ही परिक्रमा तुमच्या ओटीमध्ये दिव्य फल दिल्याशिवाय राहणार नाही. ही परिक्रमा सामान्य नाही. आजही अश्वत्थामा या परिक्रमेच्या नर्मदेच्या किनाऱ्याने फिरत असतो. या अश्वत्थाम्यानं काय केलं माहित आहे तुम्हाला? उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्र टाकलं आणि उत्तरेच्या पोटात असणारा राजा परीक्षित ब्रह्मास्त्रानं जळून भस्म व्हायची शक्यता होते. उत्तरा भगवान श्रीकृष्णाकडे जाऊन म्हणत होती पाहे पाहे महायोगी देव देव जगतपते. पहा देवा पहा पहा माझं शरीर जळत आहे. ऐकल्याबरोबर भगवान शंकराने भगवान श्रीकृष्णाने सांगितलं मग तुझं शरीर जळत आहे तर तू या बाकीच्यांना शरण जा ना. बाकी तुझे सासरे आहेत पुन्हा मामा आहेत तुझं मायबाप आहे सारं गणगोत तुझं आहे. तू माझ्याकडे का आलीस? त्यावेळेस उत्तरेनं उत्तर फार छान दिलं. उत्तरेनं उत्तर छान दिलं म्हणून तिचं नाव उत्तर होतं. तिने सांगितले सारे बाहेरच्या रोगाचा विलाज करणारे आहेत पण अंतरंगात लागलेली आग तुमच्याशिवाय कोणी थांबवू शकत नाही आणि ती आग थांबवायचं कार्य तुम्ही करू शकता. देवा तोंड सांभाळल्यानं रोग शांत होत नाही आजार कमी होत नाही. त्याच्यासाठी योग्य डॉक्टरकडे जावं लागतं. तसं अंतरंगातले डॉक्टर तुम्ही आहेत. विनंती केल्याबरोबर दत्तात्रय प्रभूंच्या कृपा प्रसादाने भगवान श्रीहरीने सूक्ष्म रूप धरून गर्भात प्रवेश केला आणि गर्भात प्रवेश केल्याच्या नंतर त्या ठिकाणी परीक्षितीच्या सौभोवती फिरू लागले भगवान.
महाराज साक्षात शंखचक्र गदा हातात घेऊन गोल 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 गर्भाभोवती फिरू लागले. नवल हे नाही, नवल हे आहे. गर्भातून बाहेर आल्याच्या नंतर त्यावेळेस अश्वत्थामाचा त्याच काळामध्ये तो अश्वत्थामा समोर आहे बांधलेला. देवाला राग सहन झाला नाही.